बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये सुद्धा 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। संग्रामपूरच्या सोनाळा पोलिसांकडून 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली। चिमुकलीवर अकोल्यातील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। बातमी आपण पाहतोय बुलढाण्यामधली ही बातमी आहे। बुलढाण्यात 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि संशयित आरोपी 21 वर्षाचा असून त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। तर त्या 4 वर्षीय चिमुरडीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। बुलढाण्यामधली ही धक्कादायक बातमी आहे। तर सांगलीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता। त्यानंतर आता बुलढाण्यामध्ये सुद्धा अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि 21 वर्षाच्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। तर 4 वर्षीय चिमुरडीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। संदीप, कधी नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे? पोलिसांकडून आता कशा प्रकारे कारवाई केली जाते? विक्रांत, परवा दिवशी दुपारच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। या मुलीचं कुटुंब जे आहे ह्या टुंकी शेत शिवारामध्ये रखवालीचं एका शेतामध्ये काम करत होतं आणि आरोपीने दुपारच्या सुमारास जे आहे हे संत्र्याच्या बागेमध्ये त्या 4 ते 4.5 वर्षाच्या या मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे। खरं तर यामध्ये ही मुलगी मोठ्या प्रमाणात जखमी झालेली आहे, गुप्तांगावरती या जखमा झालेल्या आहेत आणि तिची प्रकृती सध्या जी आहे ती अस्तव्यस्त आहे। काल पोलिसांनी संध्याकाळी ज्या आरोपीला अटक केलेली आहे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि मध्य प्रदेशातील डोईफोडी आहे या गावचा तो जो आहे तो हा आरोपी आहे, सुनील निगवाले असे त्याचं नाव आहे। 24 वर्षीय हा आरोपी आहे। खरं तर अतिशय धक्कादायक आणि समाजमन सुन्न करणारी ही घटना आहे, संतापजनक ही घटना आहे आणि सध्या या मुलीवर जी आहे या चिमुकलीवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। तिची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। समाजमन सुन्न झालंय आणि पुन्हा एकदा महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं आहे संदीप, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे याविषयी संताप व्यक्त केला जातोय तसंच सांगलीमध्ये सुद्धा घटना घडली। आता बुलढाण्यातली सुद्धा नवी घटना समोर आली आहे, तुम्ही ती समोर आणलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यभरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय।